हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे, पण आज माझं सकाळ एवढी गडबड 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 चालू आहे ना. म्हणजे जे माझं जेवण 1 तासात व्हायचं ते आज सगळी वाट लागलेली आहे. कारण युजली मला जे काय हवं असतं ना, मी सकाळीच स्विगी करते. तर मला चीज वगैरे पाहिजे होतं, कारण नायसालाच पाहिजे होती फ्रँकी. म्हणून मी सकाळी ऑर्डर केली 6 वाजता आणि 7 वाजता ते डिलिव्हर झालं. युजली 3 ते 4 मिनटात डिलिव्हर होतं, पण डिलिव्हरी पार्टनर मिळत नव्हतं त्यांना आणि 1 तास माझा असाच गेला. म्हणजे बाकीच्या मी थोडं काम केलं, पण त्यात पण भात करपला. म्हणजे एवढं गडबड झाली आहे ना आज. सो आज सनीला सुद्धा काहीतरी वेगळं हवं होतं. तो म्हणतो की आता मला कंटाळा आला आहे तेच खाऊन. म्हणून मग मी त्याला म्हटले की मम्मी तुला हवं आहे तर चिकन चिली आणि फ्राईड राईस करते, थोडंसं वेगळं. तो म्हटला ठीक आहे. सो त्याची पण एवढी गडबड झाली ना माझी. सो 7 वाजता आल्यानंतर तोपर्यंत माझं काय हेच नव्हतं, म्हणजे फोकसच नव्हती. मला समजतच नव्हतं की अरे लेट येईल असं माझ्या डोक्यात चालू होतं. पण मी आमटी भात केलं, त्यानंतर नायसाचं फ्रँकी रेडी केली, तिला रेडी केलं, स्कूलला आता पाठवलं. तोपर्यंत मी इथे गॅसवर प्रॉन्स ठेवून गेलेली. मला ते ॲक्च्युली ड्राय करायचं आणि मला माहीत होतं मी 2 मिनटात वरती येईल, म्हणून मग मी ते ठेवून गेली. आई होत्याच आणि जेवणाचं सगळं काही झालेलं आहे. जेवणाचं आता सगळं झालेलं आहे. आज चपाती नको आहे, आज भाकरी करणार आहे. सो कशात करणार आहे ते तुम्हाला, म्हणजे भाकरी ही कशी करणार आहे, कारण भाकरी हे मी कधीच दाखवत नाही ब्लॉगमध्ये, कारण नाही येत मला. आई बनवतात भाकरी, मी बनवली तर ती अशी गरमागरम खाल्ली तर ठीक आहे. एनिवेज त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. सो जाण्याच्या आधी मी भात वगैरे कुक करून गेलेली. सो ते आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. वेजीस कापून गेलेली, जे फ्राईड राईससाठी पाहिजे आणि चिकन चिलीसाठी पाहिजे. सो चिकन मला अजून प्रॉपरली वॉश करायचं, त्याला मॅरिनेट करून सगळं प्रोसिजर अजून बाकी आहे. म्हणजे इन शॉर्ट सनीचं टिफिन माझं अजून बाकी आहे. तोपर्यंत ते स्विगी लेट झालं, मग ते भात करपलं. त्याच्यानंतर नायसाचं एक बरं आहे, तिला फक्त मी उठवते, त्यानंतर पुढचं सगळं ती करते, राईट फ्रॉम वेअरिंग क्लोथ्स, सगळं काही. फक्त सॉक्स घालावे लागतात कारण ते तिला व्यवस्थित अजून जमत नाही. बाकी सगळं ती व्यवस्थित करते, केस नाही बांधते. बट लिफ्टमध्ये गेलो, ऑलमोस्ट ग्राउंडला पोचल्यावर कळलं, मी असंच बघितलं मी काहीतरी गडबड वाटते युनिफॉर्ममध्ये. तिने युनिफॉर्म उलटा घातलेला चुकून, तिची पण गडबड आणि त्यात फोनची बॅटरी डेड होती. फोन चार्जिंगला लावलेला, तिथे नॅनी फोन करतीये. परत वरती आली, कपडे तिचे व्यवस्थित वेअर केले, परत खाली गेली आणि तिला सोडलं. तोपर्यंत ॲक्च्युली व्हॅन येऊन पण उभी होती. असं सगळं काही गडबड चालली आहे. सो सगळेच मॉर्निंग असे सुरळीत जातात असं नाही आहे, काही ना काहीतरी गडबड होतेच. पण ठीक आहे, त्यात पॅनिक होण्यात काही अर्थ नाही आहे, कारण जेवढं आपण पॅनिक होऊ ना तेवढं अजून ती गडबड होते पुढे. सो मी थोडीशी पॅनिक झालेली, पण त्यानंतर असं झालं की ठीक आहे, कारण कसं आहे थोडंसं पण टाईम इकडचं तिकडं झालं ना तर मग गडबड होतं. नाही माझं युजली कसं असतं 6 ते 7 मी टिफिन, नाश्ता, जेवण हे सगळं माझं रेडी असतं. मग 7 वाजता मी नायसाच्या पाठी लागते, मग 8ला ती जाते. त्याच्यानंतर 8 ते 9:30 पावणे 10 माझं एडिटिंग टाईम असतं. मग तो व्हिडिओ लाईव्ह जातो. मग त्याच्यानंतर पुढचे माझे काही शूट्स असतात किंवा एडिट्स असतात, ते मी सगळं काय करते, किंवा बाहेरचं काय काम असतं. आता आज काय झालं आहे, आज माझं शूट पण आहे, मला शूट करायचं आहे एक रील. बट त्याचा पण मी टाईम ठरवलेलं की हां चला मी 10 वाजता. आता प्रॉब्लेम काय झालं आहे की 7:15 झालेले आहेत, जेवण अजून रेडी नाही आहे. सो म्हणजे सनीचं टिफिनसाठी तो तेवढा वेळ जाईल माझा. त्याच्यानंतर मी व्हिडिओ एडिट करेल. आय होप व्हिडिओला टाईमवर जाईल. आय जस्ट होप. जर गेला असेल तर तुम्हाला समजेलच. एनिवे, सो सनीचा आज पूर्ण डे बिझी असणार आहे. हॉस्पिटल क्लिनिक. आणि अशा दिवशी युजली मी तसं पण नॉर्मली स्नॅक्स वगैरे देतेच, बट आता थोडासा एक्स्ट्रा स्नॅक्स द्यावं लागेल, कारण संध्याकाळी तो घरी येतच नाही, तो डायरेक्टलीच सगळीकडे जातो, तो डायरेक्ट रात्री येईल. म्हणून आपलं, आणि मेन कसं आहे माहिती का, असं
काही ऑर्डर करून मागवायला पण टाईम नसतं. मग काही असं दुसरीकडनं असं थांबलो आणि काय घेतले त्याला टाईम नसतं. क्विक असतं. म्हणून आय मेक शुअर की ॲटलिस्ट तेवढे टिफिन त्याच्या त्या लंच बॅगमध्ये जायला पाहिजे. चल Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Never Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, normal routine starts झाले. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आहे आता क्लिनिकला आणि रचनाचं सगळं काय आवरून नाश्ता जेवण शूट सगळं काय करून आता ती व्हिडिओ एडिट करत आहे. कारण आता वाजले आहेत ऑलमोस्ट 9:15. सो फटाफट ती व्हिडिओ एडिट करून पोस्ट करेल. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लव्ह. एडिटिंग. हां, गुड मॉर्निंग. धावपळीची मॉर्निंग आहे आज. येते चल चल, मला एवढी काम आहे त्याला कुठे ड्रॉप करत होतो. आता वाजले आहेत 12:15. सकाळच्या गडबडीनंतर सगळं काही माझं आवरलं 9 वाजता आणि मग त्याच्यानंतर मी लगेच व्हिडिओ एडिट करायला बसले. व्हिडिओ एडिट होता 10 वगैरे वाजले. व्हिडिओ अपलोड झाला. त्यानंतर एक काम होतं ते केलं. त्यानंतर आज एक सकाळी किचन रुटीन जे आहे ते परत एकदा मी सुरू केलेलं आहे. कारण खूप लोकांना आता त्याची सवय झालेली आणि मी खूप दिवस झाले मी टाकतच नव्हती. कारण मला ते एक काय म्हणतात तो फ्लो जो होता ना तो एकदम तुटलेला माझा तो शूटचा. पण आता तो परत एकदा बॅक टू ह्याच्यात आलेला आहे. सो परत ते चालू केलं आहे आणि त्याचं मग एडिटिंग वगैरे झालं. तो आता अपलोड झालेला आहे यूट्यूबवरती. तुम्ही खूप लोकांनी आतापर्यंत नक्कीच पाहिलं असेल. मग आता मला एक शूट करायचं आहे. सो ज्याने कालचा ब्लॉग पाहिला आहे तिथे मी मेन्शन केलेलं की एक इंटरेस्टिंग गोष्ट मी रिसीव्ह केलेली आहे आणि ती गोष्ट काय मी ती दाखवते तुम्हाला. सो ती वस्तू आहे हे. सो दिस इज बेसिकली भाकरी आणि रोटी प्रेस मेकर. म्हणजे ह्याच्यात आपण भाकरी बनवू शकतो, पराठा बनवू शकतो, पुरणपोळी बनवू शकतो आणि ही मशीन मी रिसीव्ह केलेली आहे. एक्सायटेड आहे मी हे यूज करायला. सो हे आहे श्री एंटरप्राइजेस यांच्याकडनं. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर बघू शकतायत आणि मला ॲक्च्युली प्रचंड आवडली आहे ती. अशा प्रकारे आहे. इथे आपल्याला ते ठेवायचं आहे डब आणि मग आपल्याला हे असं काही प्रेस करायचं आहे. ओके, सो चला करून बघते मी. लेट्स सी कसं वर्क करत आहे. सो कॉन्टॅक्ट नंबर तर तुम्ही इथे पाहिलेलाच आहे. तुम्हाला जर इनकेस कोणाला हवी असेल तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात ह्यांना. ओके, सो मगाशी तुम्हाला मशीन दाखवली. त्याच्यानंतर ॲक्च्युली मी शूट केलं, रील शूट झालेला आहे. बट दिस मशीन इज रिअली अ गेम चेंजर. जर ती एकदा समजली की कशी वापरायची आहे तर तुम्ही मस्त काही मिनटातच छान असे भाकरी रेडी करू शकता. काही नाही, आपलं नॉर्मल भाकरीचं पीठ घ्यायचं आहे, ते मळायचं आहे, आपण जसं करतो सगळं तसंच करायचं आहे आणि मग नंतर तो डो ह्या मशीनवरती ठेवायचा जसं तुम्ही आता इथे बघू शकताय आणि मग ते प्रेस करायचं आणि युअर भाकरी इज रेडी. आणि मग तुम्ही त्याला प्रॉपरली कुक करून घ्या. खरंच छान झाली आहे. आई पण तेच म्हणत होते की काही मिनटातच भाकरी झाली, म्हणजे थापायची वगैरे पण गरज नाही पडली. सो जर इनकेस तुम्हाला पण कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याचे डिटेल्स मेन्शन केलेले आहे. सो चला मग आता मी ना ॲक्च्युली जेवून घेते. नायसा येण्याच्या आधी मी जेवून घेते कारण ती आल्यानंतर तिच्या पाठीमागे टाईम जातो आणि मग कधी ते 4-4:30 वाजतात ना समजत नाही. हे बघा तुम्ही बघू शकताय भाकऱ्या किती मस्त झालेल्या आहेत.
धियो यो न प्रचोदया ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मोर्या मोर्या मी बाळताणे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी. नायसा आजी बोलवते घमघमाट सुकट केले का सुकटीचा वास घमघमाट. या आम्ही चाललो चल. नायसू हे नायसा ये लवकर. किती वर्षांनी आली ग, किती वर्षांनी आली ग. घे आजीला गिफ्ट आहे. कसलं गिफ्ट, कशाबद्दल आहे. छान आहे. तुला तर पाहिजे होते ना. मी आजच केलं. आईंना आणि तुला सेम दिले. वाजले आता 10:15. बाबा काय लागलं लावून काय ते लागलं. आईला गिफ्ट, आईला गिफ्ट. बॅक टू होम स्वीट होम. यशाने छान मस्त अशी भाजी केलेली, पनीर चिली भाजी म्हणजे पनीर चिली, सॉरी चिकन चिली आणि फ्राईड राईस छान झालेला. आणि मस्त, जास्त हे नव्हतं म्हणजे एकदम Minimum. सुटसुटीत आणि मिनिमम टाकलेला आहे. आणि आता मस्त असा कोळंबी इज बेस्ट आमटी आणि प्रोसेस वरण नाही सॉरी अंड काय बोलते मी. रचना फुल दमलेली दिसते. एक्झॉस्ट. झोपलेली आहे. रात्री पण लेट झोपलो आम्ही. दीड नाही 1:45ला झोपलो. रचना उठली 5. त्याच्यानंतर दुपारी पण आराम नाही केला तिने. दुपारी ते विजय एडिटिंग होतं ना. भाकरीचं कशी झाली भाकरी, छान वाटत होतं. आईंना पण आवडली. भाकरीचं. मस्त टेस्ट. हो आणि असे एकदम जसे ते दाखवतात फुलते आईनेच फुलली. माझ्या छान झालं पण. आहे तुझ्या ठेवली आहे बघ. तू जेवली का नाही. मी 7लाच जेवली खाली गेली वॉकला. हो का. नायसाचं खेळणं आईकडे जाऊन आली. ऑमलेट कोणाला आहे. तुला मला नको ऑमलेट. हे खूप थोडंच आहे ना म्हणून ठीक. पोट भरून जेव बाबा. नॉनव्हेज असं थोडं खाल्लं तरी असं मस्त वाटतं. म्हणजे व्हेज जातं मला पण नॉनव्हेज जरा बेटर. ड्राय झालेला असला देतो पूर्ण. उडेल अंगावर. नाही पण ड्राय झालेला तो अख्खा. मग तरी का पाणीचं येतं. पाण्याचं येतं. पाणी असं व्यवस्थित होतं. पाणी आणि तेल एकत्र आलं. कांद्याचं मी कधीपासून खातो. आईने हे दिले खाशील का. काय आईंचं हे सुकट हा थोडंसंच दे. थोडं सुकट आणि अंडा टाकलं.
असं मला झालंय की मी कधी जाऊन झोपते. थोडं आपल्या ब्रेक झाली आहे. मध्ये मस्त 2 दिवस आपण लवकर झोपलो. म्हणजे आम्ही 12ला म्हणजे बेडवर जायचो आम्ही 10:30ला, पण नाही, झोपायला. परवा दिवशी तर आपण खूप लवकर झोपलो. 10:30लाच बेड होतो. आणि जेव्हा आम्ही 12ला बेडवर जातो तर 1:30 वाजता. किती प्रयत्न केला तरी. तुझं टायमिंग बघ काय वाजलंय. आता वाजले मी आहे मगाशी तेच बोलत होती, आय शुड स्लीप बाय ॲटलिस्ट 10. तू येतोच या टायमाला 11:45 झाले. आता ह्याच्या पुढे आता भांडी घासणं, मग ती लावणं, वेळ जातो. इट्स टाइम. शेड्यूलच असं काय करणार. अक्षाने सगळं काय वाइंड अप केलं. पसारा नाही करायचा. जिथून उठते तिथं सगळं सामान उचलायचं. चला म्युझिक बघू. मी माझ्यासाठी रोज एक बॉटल भरून ठेवते. साधेपण म्हणजे प्यायला नाही, मला ते जेवणाला वगैरे लागतं ना, ते पण नको ना जायला बायकोनी, म्हणून इथेच बॉटल भरतो. आणि मी ॲक्च्युली ती यूज करते बॉटल, आणि ती एवढी हेल्पफुल होते ना, ग्लास बीस काढायची गरज नाही. काय रे, किती वेळा मन जिंकणार तू. एकूण ते एक माझी बायको. एक गुलतीच एक असते सगळ्यांना. तिचं काय. माझ्यासोबत थंडी वाजते. चला ते वरती घे. लोळा लोळी. स्कूल राहिला धुवायचं.